कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। लाईट गेली त्याच काळात काहीतरी झालं असं वाटतं। आप्या, अगं त्याच वेळेस तू बाळाला जन्म दिलास ना। मग तेच तर बापू। अगं पण आप्या, यात काही दिसत नाही ना। लाईट गेल्यानंतर नेमकं काय झालं ना ते शोधलं पाहिजे। आओ जेवायला बसा, द्या बाकीचं आणते। बापू जेवायला बसा, पाणी घेऊन आलो मी। आओ जेवायला बसा म्हणलं होतं ना मी। अहो बापू काय म्हणते मम्मी, जेवायला बसा की। काय झालंय, कुठे हरवलाय तुम्ही? बापू तुम्ही दीदीचं टेन्शन घेतलंय का? दिप्या अजून कसला असणार आहे? मम्मी बापू मग तुम्ही अजिबात लोड घेऊ नका। दिप्या काय पण काय बोलतो रे तू? एवढं सोपं वाटतं तुला हे सगळं? अगं मम्मी मी कुठं म्हणतोय सोप्पं आहे, पण तुला तर माहितीच आहे की दीदीसाठी अख्खं गाव जमलं होतं आणि सगळ्यांना काळजी आहे दीदीची। सगळ्यांना? तिच्या घरच्यांचं काय? तिची घरचीच तिला येडी येडी म्हणतात। अगं मम्मी तू घरच्यांचा कशाला विचार करते? तिच्या घरची काय लय शहाणे आहेत वय, कोण कसा आहे माहित आहे ना तुला? पण दिप्या मला तर खरं असं वाटतं ना, आप्पीचं बाळ जिवंत असावं आणि तिची सगळी लोक तिला येडी येडी म्हणतात ना, सगळी त्यांच्या तोंडावर पडावी। मम्मी तू नको लय काळजी करू, मी बोललोय दवाखान्यात, मी शोध घेईन बाळाचा माझ्या ओळखीनं। एक मिनिट, शोध घेईन म्हणजे? त्या दिवशी तिकडं नक्की काय घडलं ना ते बघू। दिप्या, त्याची काय बी गरज नाही बघ। का हो? अरे मी नाप्पी गेलो होतो तिकडं, काय बी सापडलं नाही। अहो मग हे कधी सांगणार तुम्ही आम्हाला? बघितलं का मम्मी, म्हणून बापूंचं कशात लक्ष लागना। होय, मी नाप्पी गेलो होतो, अर्जुन बी गेला होता तिकडं। मग आप्पीनं सीसीटीव्हीत सगळं बघितलं, त्या रात्री काय बी दुसरं घडलं नाही तिथं। तिला भासच होत ते, बाकी दुसरं काय नाही बघ। नाही पण म्हणजे आप्पीनं बी हे मान्य केलं बघ। आज शेतात आले होते ना दोघं, बराच वेळ बाळाच्या आठवणीत बसून होते बघ तिथंच। काय सांगताय? होय, आणि आप्पीनं मान्य केलं, ती एक बरंच झालं बघ। आता तिच्या पुढे हे विषय नको। बापू तुम्हाला आठवतंय का त्यावेळी दवाखान्यातली लाईट गेली होती? म्हणजे माझा असा अंदाज आहे की त्यावेळी नक्की काहीतरी झालं असणार आहे। तिथं तुला किती वेळा सांगितलं, असलं तसलं काय नाही रे, काय घडलं नाही त्या दिवशी, आणि तो विषय सोडून द्या। आप्पी पुढे तर अजिबात काढू नका। बरं नाही काढत विषय, पण तुम्ही चिडताय का लगेच? अरे बघ परत याचं असंच। तुम्ही जरा शांत व्हा बघू। दिप्या अरे ती तेच डोक्यात घेऊन बसेल ना, म्हणून म्हणतात ते तसं। बरं मग मी ठीक आहे। आणि हे बघा, तुम्ही दोघं बी हे समजून घ्या, तिचं बाळ गेलंय। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।